हाय फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत चालू घडामोडी 15 जून 2024च्या। फर्स्ट आहे जागतिक रक्तदाता दिन 14 जून रोजी साजरा करण्यात येतो। सेकंड आहे 2004 सालापासून दरवर्षी 14 जून रोजी जागतिक रक्तदाता दिन साजरा करण्यात येतो। नंतर थर्ड आहे भारताची श्रुती होरा यांनी घोडेस्वारीमध्ये 3 स्टार ग्रँड प्रिक्स स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय रायडर ठरली। नंतर फोर्थ आहे भारताच्या लिकीज एसपी आणि धनिधी दे सिंधू यांनी सिंगापूर राष्ट्रीय जलतरण चॅम्पियनशिप 2024 मध्ये 2 कांस्य पदक जिंकली आहेत। नंतर आहे मध्य प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांनी पीएम श्री पर्यटन हवाई सेवा सुरू केली। नंतर आहे जम्मू काश्मीर मध्ये माता खीर भवानी मेळा आयोजित करण्यात आला आहे। नंतर सेवंथ आहे वरिष्ठ आयपीएस अधिकारी अजित डोवाल यांची तिसऱ्यांदा भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। नंतर एट आहे व्हीआयचे अभिजित किशोर यांची टेलिकॉम उद्योग संस्था सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। नंतर नाइन्थ आहे आसाम सरकारने बालविवाह रोखण्यासाठी मासिक मानधन जाहीर केले। नंतर 10th आहे पंतप्रधानाच्या प्रधान सचिवपदी पी.के. मिश्रा हे 1972 या बॅचचे IAS अधिकारी आहेत। नंतर आहे इटलीमध्ये 13 ते 15 जून दरम्यान 50वी G7 परिषद आयोजित करण्यात आली आहे। नंतर आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या 3ऱ्या कार्यकाळातील इटली देशात पहिल्या विदेशी दौऱ्यावर रवाना झाले आहेत। नंतर आहे आंद्रे रसेल ही T20 क्रिकेटमध्ये 500 सामने खेळणारा 5वा क्रिकेटपटू ठरला आहे। नंतर आहे मुलींच्या विश्व ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद दिव्या देशमुख यांनी पटकावले आहे। नंतर मुलीची विश्व ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धा कोठे आयोजित करण्यात पार पाडली तर गुजरात या राज्यात पार पाडली। नंतर आहे विश्व ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारी दिव्या देशमुख ही 4थी भारतीय महिला ठरली आहे। नंतर आहे फूड अँड ॲग्रिकल्चरल ऑर्गनायझेशन म्हणजे FAO ने प्रसिद्ध केलेल्या द स्टेटस फिशरीज अँड ॲक्वाकल्चर 2024च्या अहवालानुसार एकूण जागतिक गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादनात भारत देशाचा वाटा सर्वाधिक म्हणजे किती तर 16.7% वाटा आहे। नंतर जम्मू अँड काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामध्ये सर्व शाळांमध्ये सकाळी राष्ट्रगीत अनिवार्य करण्यात आले आहे। नंतर आहे संयुक्त राष्ट्र संघाने म्हणजे युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनने 2025 हे वर्ष इंटरनॅशनल इयर ऑफ क्वांटम सायन्स अँड टेक्नॉलॉजी हे वर्ष म्हणून घोषित केले आहे। नंतर आहे ज्योती विज यांची फेडरेशन ऑफ इंडिया चेंबर अँड कॉमर्स इंडस्ट्रीज म्हणजे शॉर्ट फॉर्म मध्ये म्हणतात फिकी च्या जनरल डायरेक्टरपदी नियुक्ती झाली आहे। कुणाची? ज्योती विज यांची। नंतर आहे उत्तराखंड राज्यातील जोशीमठचे नामांतर ज्योतिर्मठ करण्यात आले आहे। नंतर जागतिक रक्तदाता दिन 14 जून रोजी सेलिब्रेशन करतो। जागतिक रक्तदाता दिन दरवर्षी 14 जून रोजी जगभरात रक्तदानाच्या महत्त्वाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी, जीव वाचवण्यासाठी आणि आरोग्य सुधारण्यासाठी ऐच्छिक न भरलेल्या रक्तदानाचे योगदान ओळखण्यासाठी साजरा करण्यात येतो। नंतर आहे 2024 ची थीम दानाची 20 वर्ष साजरी करणे, धन्यवाद रक्तदाते। नंतर आहे 14 जून 1868 रोजी कार्ल लँडस्टेनरच्या जयंतीनिमित्त दरवर्षी जागतिक रक्तदाता दिन साजरा केला जातो। जागतिक आरोग्य संघटनेद्वारे म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन द्वारे पहिला जागतिक रक्तदाता दिन 2004 मध्ये साजरा करण्यात आला। नंतर द स्टेट ऑफ वर्ल्ड फिशरीज अँड ॲक्वाकल्चर अहवाल 2024चा अहवाल आहे हा। या अहवालानुसार 2022 मध्ये गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादनात भारत प्रथम स्थानी आहे। गोड्या पाण्यातील त्यामध्ये एकूण जागतिक गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादनात भारताचा वाटा 16.7% आहे। भारतानंतर बांगलादेशाचा 11.7 हा दुसरा क्रमांक असून चीन 3ऱ्या क्रमांकावर आहे। जागतिक एकूण मत्स्य आणि जलचर प्राण्यांच्या उत्पादनात गोड्या पाण्यातील उत्पादनाचा वाटा 12% आहे जागतिकमध्ये। नंतर आहे गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादनात आशियाई देश आघाडीवर आहेत
भारत, बांगलादेश, चीन, म्यानमार या देशाचा एकूण गोड्या पाण्यातील मत्स्य आणि जलचर उत्पादनात 2/3 इतका वाटा आहे. 2022 मध्ये गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादनात पहिले 4 देश कोणते आहेत? तर भारत 16.7% प्रथम आहे, नंतर सेकंड बांगलादेश, थर्ड चीन, नंतर म्यानमार आहे. नोटमध्ये लक्षात ठेवा एवढं. गोड्या पाण्यातील मत्स्य व अन्य जलचर प्राण्याच्या उत्पादनात चीन 2019 मध्ये अव्वल होता, पण आता भारत अव्वल आहे. ओके, थँक्यू. लेक्चर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर पण करा. ओके, थँक्यू. सी यू.